पुण्यातील कात्रज गुजर निंबाळकर वाडी परिसरातील आपण समोर जी बघतोय ती सोनवणे बिल्डिंग आहे आणि याच सोनवणे बिल्डिंगमधील तिसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून एक 4 वर्षीय चिमुकली तिचा जीव वाचलेला आहे आणि तो देखील अग्निशमन दलाचे जवान योगेश चव्हाण यांच्या मदतीमुळे आणि त्यांनी ज्या पद्धतीने तत्परता दाखवली त्यामुळे या 4 वर्षीय चिमुकलीचा जीव आज वाचल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण या बिल्डिंगमधील तिसऱ्या मजल्यावरील आपण समोर जी खिडकी बघतोय त्या ठिकाणी ही 4 वर्षीय मुलगी जी आहे ती खिडकीजवळ आली होती। घरात कोणीच नव्हतं कारण घर बंद होतं। आई याच 4 वर्षीय चिमुकलीच्या बहिणीला अर्थात भाविका चांदणे हिच्या बहिणीला शाळेतून घेण्यासाठी बाहेर गेली होती आणि वडील देखील कामावर गेले होते आणि त्याच वेळी ही मुलगी खेळता खेळता खिडकीजवळ आली। खिडकीतून पडताना हे खरं तर इथल्या स्थानिकांनी बघितलं, आरडाओरड केला। त्यावेळी तात्काळ या मुलीच्या आईला बोलवण्यात आलं, घराचे दरवाजे तात्काळ उघडण्यात आले आणि त्यानंतर योगेश चव्हाण जे अग्निशमन दलाचे जवान आहेत ते त्या ठिकाणी पोहोचतेत मुलीला खिडकीतून खेचून वरती काढण्यात आलं। अरे अतिशय मोठी दुर्घटना या ठिकाणी टळलेली आहे। या 4 वर्षीय मुलीचा जीव वाचलेला आहे आणि ज्या अग्निशमन दलाचे जवान अर्थात योगेश चव्हाण यांनी तिचा जीव वाचवलेला आहे आणि त्यामुळे या योगेश चव्हाणांचं देखील सर्व स्तरातून आता कौतुक होतंय। अग्निशमन दलाच्या विभागाकडून देखील त्यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे कारण मोठी दुर्घटना टळलेली आहे आणि कारण एकच की योगेश चव्हाण यांची तत्परता यावेळी कामाला आलेली आहे। कॅमेरामन नागेश सहम, योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।